मित्रांनो, राज्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेल्या रब्बी हंगामासाठीचं अनुदान आणि जे काही नुकसान भरपाई असणार आहे ते दिवाळीपूर्वीच त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची माहिती आणि घोषणा राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। आता बघा, त्या पार्श्वभूमीवरती काही पाठपुरावा घेतला जात आहे। आता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा याच्या संदर्भातील आढावा घेण्यात आला आहे। आता या अनुदानाचं वितरण करण्यासाठीच्या ज्या काही हालचाली आहे त्या आता हालचालींना कुठले तरी वेग आलेला आहे आणि आता हे भरपूरशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे देखील जमा झालेले आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, रब्बी हंगाम इथं 2025 मध्ये निविष्ट अनुदान दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केलं जाऊ शकतो, या देखील प्रश्न वारंवार शेतकऱ्यांच्या मनामध्ये इथं होता। बघा, त्या संदर्भातील संपूर्ण माहिती बघून घेऊया। आता याच्या संदर्भातील एक काही अपडेट इथं समोर आला आहे। आता ज्यांचं काही इथं भूमिका आहे त्या संदर्भातील ज्या शेतकऱ्यांना महत्त्वाच्या घडामोडी आहेत त्यांचं सुद्धा इथं समजून घेऊया। आता बघा शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून जे काही एनडीआरएफच्या अंतर्गत आणि एनडीआरएफच्या टीमच्या अंतर्गत जे काही वेळोवेळी अनुदान जाहीर करण्यात आलं, त्या दोन्ही अनुदानाच्या व्यतिरिक्त एक अनुदान जाहीर करण्यात आलेलं आहे। म्हणजेच रब्बी हंगाम 2025 मध्ये निविष्ट अनुदान हेक्टरी 10,000 रुपये, 3 हेक्टरीच्या मर्यादेमध्ये रब्बी हंगामासाठी इथं बी बियाणे आणि खत खरेदी करण्यासाठी त्यांनी देण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। बघा, शेतकऱ्यांना उपयोगी पडणार हे म्हणून त्यांनी अनुदान देण्याचं सांगितलेलं आहे। आता ही रक्कम निविष्ट अनुदान म्हणून या ठिकाणी दिले जाणार आहे। ॲग्रीस्टॅक वरती असलेल्या नोंदणीच्या आधारे जे काही संलग्न जे काही बँक अकाउंट असणार आहे त्यांच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे अनुदान हे वितरण होणार त्यांनी सांगितलेलं आहे। आता हे प्रक्रिया कृषी विभागाच्या माध्यमातून पार पाडली जाणार आहे। कृषी विभागाच्या माध्यमातून हे अनुदान वितरित केलं जाणार आहे। आणि मित्रांनो, याच पार्श्वभूमीवरती गेल्या काही दिवसांपासून काही विभागाच्या माध्यमातून हे तुमचं सहाय्यक कृषी विभागाच्या माध्यमातून किंवा कृषी अधिकाऱ्याच्या माध्यमातून गावातील शेतकऱ्यांचे फार्मर आयडी असतील, आधार नंबर असतील, त्या शेतकऱ्यांचं बँक अकाउंट जे काही डिटेल असतील किंवा IFSC कोड असतील, बँकेचं पासबुक असतील, अशी माहिती गोळा करण्याचं काम हे सुरू आहे। याच्यासाठी वेळोवेळी कृषी सहाय्यक हे अधिकारी आवाहन करत आहेत। गावातील CSC सेंटर असतील किंवा कृषी मित्र असतील तर आपली सेवा केंद्र असतील तर यांच्या माध्यमातून आवश्यक असलेल्या ज्या शेतकऱ्यांचा डाटा बाकी आहे त्यांच्या याद्या हे प्रसिद्ध केल्या जात आहे। त्या शेतकऱ्यांना कागदपत्र जमा करण्याचं आवाहन केलं जात आहे। हवे हे दिवस शिल्लक असतात तर तुम्हाला हे लवकरात लवकर डाटा उपलब्ध करून इथं सांगायचं आहे किंवा अपलोड करून द्यायचं आहे। शेतकऱ्यांच्या माध्यमातून ही माहिती दिली जात नाही। आपण जर पाहिलं तर KYC करायची नाही सांगण्यात आलेलं फार्मर आयडी इथं ऑलरेडी दिलेले जात आहे। काहीतरी वेगवेगळे कृपया आढावा, वेगवेगळे कागदपत्र वेगवेगळे मागतात, वेगवेगळी काहीच इथं ते देत नाही वगैरे वगैरे। या ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये संग्राम इथं पसरले जात आहे। आता बघा, साहजिकच हे अनुदान मिळवण्यासाठी काही अंमलबजावणी करणं हे गरजेचे असणार आहे। आता व्यवस्थितपणे आपला डाटा उपलब्ध करून देणं किंवा आपलं माहिती सांगणं हे गरजेचे असणार आहे। त्या व्यतिरिक्त बघा, भरपूरशा शेतकऱ्यांनी इथं त्यांनी माहिती सांगत नाही किंवा जे काही कृषी सहाय्यक असणार आहे, कृषी अधिकारी असणार आहे, जे काही गव्हर्नमेंटचे कर्मचारी असणार आहे त्यांना हे डाटा सांगायचा आहे। किंवा तुम्ही 7/12 अपलोड केला नसेल किंवा जे व्यतिरिक्त तुमचं काही मिस्टेक झालं असेल, 7/12 उतार्यामध्ये मिस्टेक झालं असेल, फार्मर आयडी मध्ये मिस्टेक झालं असेल, जे काही तुमचं नावामध्ये बँकेचं पासबुक असेल, जे काही तुमचे डॉक्युमेंट बाकी असतील ते डॉक्युमेंट तुम्हाला लवकरात लवकर देऊन द्यायचं त्यांनी सांगितलेलं आहे। या पार्श्वभूमीवरती भरपूरशा शेतकऱ्यांना 60% तर 50% अनुदान इथं झालेलं आहे, परंतु भरपूरशा शेतकऱ्यांना इथं अनुदान होण्याचं बाकी असणार आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, या प्रक्रिया पार पडण्याचे इथं सांगण्यात आले। बुलढाणा असेल, हिंगोली असेल, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर तर काही इथं तुरगट जिल्ह्यांमध्ये पंचनाम्याच्या प्रक्रिया पूर्णपणे 100% पार पडलेल्या आहे। बाकी कुठल्याही जिथं भागांमध्ये इथं खरडून गेलेल्या जमिनी असतील किंवा इतर काही असतील तर ज्या बाबीचे पंचनामे अजूनपर्यंत सुरू आहे, हे पंचनामे करून तुमच्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होण्याची माहिती त्यांनी सांगितलेली आहे। बाकी सर्व जिल्ह्यांमध्ये हे पंचनामे अजूनपर्यंत सुरू आहे, परंतु तुम्हाला सर्व डाटा उपलब्ध करून घ्यायचा आहे। फार्मर आयडी काढली नसेल तर फार्मर आयडी काढून घ्यायचा आहे। बाकी अशा पद्धतीची माहिती सरकारने सांगितलेली आहे। तुमच्या खात्यामध्ये दिवाळीपूर्वीच हे पैसे जमा होण्याची माहिती देखील त्यांनी सांगितलेली आहे। तर अशा पद्धतीची माहिती आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे आणि असेच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो। तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।